नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सातत्याने सांगत असतो, एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे, त्याला आपल्या जीवनातील त्याचं स्वप्न आणि त्याला ध्येय पूर्ण करायचं आहे, तर मित्रांनो अशा व्यक्तीने सातत्याने सकारात्मक विचार करायला हवा। सकारात्मक विचार करणारा व्यक्ती मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सहज परिवर्तन घडू शकतो। पण याच्या उलट मित्रांनो नकारात्मक विचार करणारा व्यक्ती मित्रांनो तो अधिक संकटामध्ये अडकत असतो। तर नकारात्मक विचार केल्यामुळे तो स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त करतोच, पण आपल्या सोबत असणाऱ्या इतर व्यक्तींच्या जीवनामध्ये सुद्धा मित्रांनो तो सातत्याने निराशावाद निर्माण करत असतो। आणि मित्रांनो याचं उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण मित्रांनो आज आपण बघणार आहोत। मित्रांनो एका शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या बोटचा शोध त्याने लावला आणि मित्रांनो त्या बोटचं प्रक्षेपण अर्थात चाचणी करण्यासाठी तो एका नदीवर गेला। त्या नदीवर त्या बोटची चाचणी करत असताना त्या वाफेवर चालणाऱ्या बोटला बघण्यासाठी हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी जमा झाली। आणि मित्रांनो त्या लोकांमध्ये काही निराशावादी लोक सुद्धा होती। ती निराशावादी लोक त्या वाफेवर चालणाऱ्या बोटला बघून म्हणू लागली की ही बोट कधी पाण्यावर चालणारच नाही। आणि त्यावेळेस मित्रांनो योगायोगाने ती बोट चालू लागली आणि मित्रांनो त्यावेळेस ती निराशावादी लोक त्या ठिकाणी पुन्हा म्हणू लागली की आता ही बोट कधी थांबणारच नाही। अशा प्रकारे मित्रांनो निराशावादी लोक प्रत्येक प्रसंगामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सातत्याने नकारात्मक विचार करत असतात। खरतर मित्रांनो एका डॉक्टरला खरतर दारू पिणं हे आपल्या शरीरासाठी किती चुकीचं आहे, किती धोकादायक आहे हे त्याला समाजातील काही लोकांना सिद्ध करून सांगायचं होतं। आणि त्यासाठी त्या डॉक्टरांनी एका प्रयोगच्या माध्यमातून ते त्या समोरच्या लोकांना त्याला समजावून सांगायचं होतं। आणि त्यासाठी त्या डॉक्टरनं 2 काचेच्या बाटल्या घेतल्या। एका बाटलीमध्ये त्यानं शुद्ध पाणी घेतलं आणि एका बाटलीमध्ये त्यानं अल्कोहोल घेतलं। त्या पाण्यामध्ये त्यानं काही जिवंत किडे सोडले आणि मित्रांनो ते किडे त्या पाण्यावर तरंगू लागले। थोड्याच वेळात मित्रांनो त्या डॉक्टरांनी त्या अल्कोहोलच्या बाटलीमध्ये सुद्धा जिवंत किडे सोडले आणि मित्रांनो ते किडे थोड्याच वेळानं मरून त्या ठिकाणी नष्ट झाले। आणि या प्रयोगाच्या माध्यमातून त्या डॉक्टरला सांगायचं होतं की आपल्या शरीरावर दारूचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात हेच त्यांना त्या लोकांना सिद्ध करून सांगायचं होतं। आणि म्हणून त्या डॉक्टरांनी समोर असणाऱ्या लोकांना विचारलं की तुम्ही या प्रयोगातून काय शिकलात। आणि मित्रांनो त्यावेळेस पाठीमागून एका व्यक्तीने आवाज दिला की सर पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी काहीच उपयोगाचं नाही, त्यापेक्षा आपण दारू प्यायला हवी, निदान त्याच्यातनं आपल्या पोटातील जीवजंतू तरी मरून नष्ट होतात। अशा प्रकारे मित्रांनो ही नकारात्मक विचार करणारी लोक सातत्याने प्रत्येक प्रसंगामध्ये नकारात्मक विचार करत असतात। आणि मित्रांनो या लोकांच्या या विचारसरणीमुळे त्याचे परिणाम तर त्यांना स्वतःच भोगावे लागतात, पण ते परिणाम इतरांना सुद्धा सातत्याने भोगावे लागतात। खरतर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तुमच्या आयुष्यातील ध्येय आणि स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर मित्रांनो सातत्याने सकारात्मक विचार करायला तुम्ही शिकायला हवं। तर मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं परिवर्तन घडू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो वर्तमान काळामध्ये जगण्याची कला तुम्ही शिकायला हवी। खरतर मित्रांनो जे काम तुम्हाला उद्या करायचं आहे ते काम आज करण्याची सवय लावायला हवी। संत कबीरदास एका जागेवर फार सुंदर म्हणतात की कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, पल में प्रलय हो जाएगा, बहुरी करेंगा कब, बहुरी करेंगा कब। अशा प्रकारे मित्रांनो संत कबीरांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून यशापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आपल्याला सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो जगामध्ये जे व्यक्ती यशस्वी झाले, ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनातील त्यांचं स्वप्न आणि त्यांचं ध्येय पूर्ण केलं, अशा लोकांचं चरित्र आत्मचरित्र ज्या वेळेस आपण अभ्यासतो त्या वेळेस मित्रांनो एक गोष्ट आपल्याला निश्चितच लक्षात येते की मित्रांनो या लोकांमध्ये जी संघर्ष करण्याची जिद्द होती, यशस्वी होण्याची जी इच्छाशक्ती होती, त्यांनी आपल्यातील याच गुणांचा वापर केला आणि म्हणून मित्रांनो ते लोक खऱ्या अर्थाने यशस्वी झाले। आणि मित्रांनो त्यांच्यासारखं जर आपण सुद्धा आपल्या स्वतःमध्ये संघर्ष करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती निर्माण केली तर मित्रांनो आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो। हेच मित्रांनो आपण त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं शिकू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण सातत्यानं त्याच चुका पुन्हा करायला नको। ज्या चुका आपण पूर्वी केल्या त्या चुका मित्रांनो सातत्यानं टाळायला हव्या, तर मित्रांनो आपण नवीन काही निर्माण करू शकतो। खरतर मित्रांनो असं म्हटलं जातं की कधीही एक सर्वोत्तम खलाशी शांत समुद्रामध्ये निर्माण होऊ शकत नाही।
सर्वोत्तम खलाशी त्याच वेळेस निर्माण होऊ शकतो ज्यावेळेस समुद्र खवळलेला असू शकतो। म्हणून मित्रांनो, तुमच्या समोर ज्या वेळेस अडचणी येणार, संकट येणार, त्या संकटांना घाबरायला नको, तर येणाऱ्या संकटांना समोर जायला हवं आणि त्या परिस्थितीसोबत तुम्ही लढायला हवं। तर मित्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतात। तर मित्रांनो, जगातील कोणतीही मोठी यशोगाथा ही सगळ्यात मोठी अपयशाची कथा असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून मित्रांनो, अपयशांना घाबरू नका, त्या अपयशावर मात करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करा। तर मित्रांनो, 10 डिसेंबर 1903 न्यूयॉर्क टाइम नावाच्या वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये एक बातमी छापून आली की हवेपेक्षा जड असणारे यंत्र हवेमध्ये कसं उडणार, अशा प्रकारे मित्रांनो ती बातमी होती। आणि हवेपेक्षा जड असणारे यंत्र हवेमध्ये उडवण्याचं स्वप्न बघणाऱ्या राईट बंधूंना आपण खरंच शान म्हणावं का, अशा प्रकारे ती बातमी होती। आणि मित्रांनो, या बातमीनंतर अवघ्या काही दिवसामध्येच राईट बंधूंनी आपल्या विमानाचं ऐतिहासिक उड्डाण केल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो, राईट बंधू जर आपल्या विचारांवर ठाम राहिले नसते तर मित्रांनो जगामध्ये ही क्रांती झाली नसती आणि माणसाला कधीही आकाशामध्ये उडता आलं नसतं। म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। तर मित्रांनो, सातत्यानं अपयश येण्याचं 2च कारणं असतात, एकतर विचार न करता कृती करणं किंवा कृती न करता विचार करणं। हे 2च मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची कारणं असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो, विचार न करता कृती करणं म्हणजे नेम न ठरता गोळी मारण्यासारखं असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवून सातत्यानं सकारात्मक विचार करायला शिका। एके दिवशी तुम्ही निश्चितच यशस्वी होणार, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।